बाबांचा फोन बिझी येतोय. आईला करावा लागेल. लागला का फोन बाईसाहेबांनी? रिंग वाजतीये. हॅलो. हॅलो. हा अनन्या बोल. आई ऐक ना, तू आणि बाबा जिथे असाल ना तिकडनं परत घरी या. काय? आई अगं, तू मायाला दिलेला दागिना ना तिच्याकडून हरवला होता. तो मीराच्या खोलीत कसा गेला माहित नाही, पण आत्याने ना तिच्यावर चोरीचा आळ घेतला. तर पोलिसांना बोलवलं त्यांनी. तुम्ही प्लीज लवकर घरी या. हॅलो. हॅलो अनन्या, मला तुझा आवाज येत नाहीये. हॅलो. आई अगं, पोलीस कधीही घरी येतील. प्लीज लवकर या तुम्ही. अनन्या, नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, मला कळत नाहीये काय बोलतेस तू. हॅलो आई, मी म्हणतेय की तुम्ही लवकर घरी या. हॅलो. हॅलो अनन्या, आवाज ऐकू येत नाहीये. हॅलो. ओ गॉड, तिला माझा आवाजच जात नाहीये. बाबांचाही फोन बिझी येतोय. काय करायचं आता? बरं झालं आपण देशमुखांकडे स्वतः आलो. ऐकलत ना काय म्हणाले ते? फोनवरचं आमंत्रण स्वीकारलं नसतं त्यांनी. साहजिक आहे ना, त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते स्वतः बोलवायला येतात आपल्याला. मग त्यांची एवढी अपेक्षा असणारच. आता पुढे कुठे जायचं? कुठे म्हणजे घरी जाऊया. अहो सरनाईकांकडे जायचं ना आपल्याला. त्यांना पत्रिका देणं गरजेचं आहे. आत्ता मी त्यांच्याशीच बोललो फोनवर. ते नाही आहेत घरी. नंतर जाऊ आपण. चल रे. इतक्या लवकर घरी जायचं? मग आणखी कुठे जाणार? आत्ता घरी गेलो तर माझी आणि मीराची भेट होणार. मग तिला घराबाहेर काढणं कठीण जाईल. मंजिरी, घरीच जायचंय ना? आपण कुठेतरी बाहेर जाऊया का? बाहेर? हो, म्हणजे ऑफिसच्या कामात आजकाल तुम्ही खूप बिझी असता. लग्न कार्यामुळे मलाही घरातलं बघावं लागतंय. आपल्याला एकमेकांसाठी वेळच मिळत नाही. माझा वेळ आहे तर जाऊया कुठेतरी. ठीक आहे, जाऊया. अनन्या, किती घाई आहे या मुलीला. मलाही मगाशी फोन केला होता. मी म्हणाले नेटवर्क नाहीये, ऐकू येत नाहीये. आता तुम्हाला फोन करते. मी करीन नंतर फोन पे. नाही, बघतो मी. काहीतरी असेल महत्वाचं मागवायचं असेल त्याला. बघूया. बोला अनन्या. हॅलो बाबा. ठीक आहे, आम्ही येतोय. हा, ताबडतोब घरी घे गाडी. काय झालं? काही प्रॉब्लेम झाला का? कांबळे साहेब, तुम्ही इथे? या घरात चोरी झाली असा आम्हाला फोन आला होता. अथर्व, तू म्हणाला होतास आम्हाला की हिच्या खोलीची झडती घेऊ नको म्हणून. पण आम्ही घेतली आणि तुला माहितीये का, ठुशी तिच्याच खोलीत सापडली. अरे ही मुलगी चोर आहे, लबाड आहे मुलगी, एक नंबरची. आपण सगळ्यांनी तिला घरच्या सारखं वागवलं आणि या मुलीने दगा दिलाय अरे आपल्याला. नाही, अशी तशी तिला सोडून चालणार नाहीये. तिला शिक्षा झालीच पाहिजे. अथर्व,
आत्या इनफ. जरी दागिना मीराच्या रूममध्ये सापडला असेल तरी मीरा चोरी करू शकत नाही. अथर्व पण लेट मी कंप्लीट. काय विचार करून तुम्ही मीरावर चोरीचा आरोप करताय? आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना, हा विषय इथेच थांबवा. मग आपल्या घरात पोलीस आले कसे? आत्या, ही तीच मीरा जिने आपल्या वेदावर तिचा पहिला पगार खर्च केला होता. अक्षय तृतीयाला वेदाला तिने सोनं दिलं होतं. मग ही मीरा मायाचा दागिना का चोरी करेल? एवढा सुद्धा कॉमन सेन्स नाही का आपल्यात? अथर्व, तू मीराची बाजू घेतोयस, पण मीरामुळेच वेदा जंगलात हरवली होती हे विसरलास का तू? ना, अथर्व खूप मोठी चूक केली हिने. हिला शिक्षा मिळालीच पाहिजे. हा बरोबर आहे. अहो अथर्व सर, तिने वेदाच्या जीवाचा विचार केला नाही. ती दागिने चोरताना कशाला मागे पुढे बघेल? हो साहेब, आत्याबाई बोलतायत ते खरं आहे.